नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती अगदी मी MCCच्या वेबसाईटवरून हे काढलेलं आहे। महत्त्वाचे अपडेट्स घेऊन तुमच्यापुढे मी या यूट्यूब चॅनलवरती आलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 8 गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला मान्यता मिळालेली आहे। त्याच्याबद्दल पण तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत पूर्ण डिटेल्स सांगणार आहे। तर आपण फर्स्ट MCCच्या वेबसाईटवरील जे महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की अगदी आजपासून म्हणजे 3 ऑक्टोबरपासून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया चालू होणार आहे MCCच्या वेबसाईटवरती। हे सगळ्यांनाच माहीत असेल, पण त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स तुम्हाला सांगायचं झालं तर अगदी सीट मॅट्रिक्स उद्या म्हणजे 4/10/2024 सीट मॅट्रिक्स हे येणार आहे। तर त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे डिटेल्स कळेल की अगदी जे काही त्या MCCच्या वेबसाईटवरून आपल्याला जे ॲडमिशन्स होत असतात गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड आणि डीम्ड, तर हे कॉलेजेसचे जे ॲडमिशन्स होत असतात त्याचं अगदी पूर्णपणे हे 3rd राऊंडचं सीट मॅट्रिक्स उपलब्ध होणार आहे उद्या म्हणजे 4 तारखेला। आणि त्याच्यामध्ये 15% ह्या सीट्स ह्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून त्यांना भरावे लागत असतात। MCCला ते तिथे 15% ते तिथं भरत असतात आणि त्यानंतर जे काही सीट्स आहेत बॅलन्स 85% कोठ्यामधून ते आपल्याला CET सेल मार्फत पण भरत असतात आणि फक्त हे MCC मार्फत हे 15% मधून गव्हर्नमेंट सीट्स भरत असतात आणि बाकीचे 100% ज्या आहेत त्या डीम्डच्या पण तिथून MCCच्या पोर्टलवरून भरल्या जात असतात। आणि रजिस्ट्रेशन हे 3/10 म्हणजे आजपासून हे चालू होणार आहे। अक्षरशः म्हणजे रिझल्ट पण हे 11 ऑक्टोबरला लागणार आहे ह्या 3rd राऊंडचा। तर ज्या स्टुडंटला अगदी 1st आणि 2nd राऊंडमध्ये कुठलेही कॉलेज मिळालेले नाही आणि ज्या स्टुडंटनी रजिस्ट्रेशन आत्तापर्यंत केलेलं नाही असे सर्व स्टुडंटला आता रजिस्ट्रेशन नव्यानं करता येणार आहे। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता की ज्या विद्यार्थ्यांनी किंवा रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन 3rd राऊंडमध्ये करू शकतात। आणि MCCच्या वेबसाईटवर हे आपल्याला नव्याने 8 कॉलेजेस पण आलेले आहेत, तेही आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मी तुम्हाला स्क्रीनवरती अगदी पूर्णपणे ते 8 कॉलेजेसबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे की त्या MCCच्या वेबसाईटवरती उपलब्ध झालेलं आहे अगदी 8 कॉलेजेस। तर हे मी तुम्हाला स्क्रीनवरती प्रथम मी तुम्हाला दाखवत आहे की महाराष्ट्रामधलं फर्स्ट दिलेलं आहे बुलढाणा आणि नेक्स्ट दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता अंबरनाथ आणि त्यानंतर हिंगोली आणि त्यानंतर भंडारा इथे पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर इथं परत आणखीन एक त्यांनी दिलेलं आहे अमरावती महाराष्ट्र आणि नंतर चिखली ओके महाराष्ट्र इथेही दिलेलं आहे आणि नेक्स्ट दिलेलं आहे ते गडचिरोली गडचिरोलीला पण एक कॉलेज आलेलं आहे आणि त्यानंतर जालना। तर हे असे जवळजवळ 8 कॉलेजेसला अगदी मान्यता मिळालेली आहे आणि हे पूर्णपणे MCCच्या पोर्टलवरती त्यांनी प्रकाशित पण केलेलं आहे आणि त्यामध्ये अगदी गव्हर्नमेंटमधून आपल्याला 15% सीट्स तिथे उपलब्ध असतात आणि हे सगळ्यांना माहितीच आहे। आणि आपला हा जो चार्ट तुम्हाला मी आज दाखवत आहे तर अगदी हे MCCच्या वेबसाईटवरती सध्या दिसत आहे हे आणि त्यानंतर 15% ह्या सीट्स या आपल्या काउन्सिलिंग प्रक्रियेत भरल्या जाणार आहेत MCCच्या आणि 3rd राऊंडमध्ये त्याचा समावेश केला जाणार आहे आणि 85% कोठ्यामधून जो स्टेटमधून सुद्धा आपल्या सीट्स भरल्या जात असतात। तर ही खूप अगदी गुड न्यूज आहे। 3rd राऊंड चालू होण्याच्या आतमध्येच हे 8 कॉलेजेस नव्याने आलेले आहेत, तर त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये जो कट ऑफ थोडासा हाय गेलेला होता तो आता हे 8 कॉलेजेसमुळे थोडासा कमी कट ऑफ पाहायला आपल्याला मिळणार आहे, म्हणजे थोडासा डिक्रीज झालेला आपल्याला दिसणार आहे। आणि उद्या 4/10ला ही आपले सीट मॅट्रिक्स येईलच, त्यावेळेस मी अगदी अपडेट्स तुम्हाला घेऊन येत जाईल आणि सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपल्याला प्रत्येक कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत हे अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज आपल्या लक्षात येईल। 3rd राऊंडमध्ये जे विद्यार्थ्यांना इंटरेस्टेड आहे तशात सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्याकडने हार्दिक शुभेच्छा देऊन हा व्हिडिओ संपवते। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा, गरजूला पण हा व्हिडिओ सेंड करा, त्याने लक्षात येईल की रजिस्ट्रेशन आज चालू होणार आहे, सीट मॅट्रिक्स उद्या येईल आणि 11 ऑक्टोबरपर्यंत आपला रिझल्ट लागेल आणि त्यानंतर अगदी प्रोसेस आपली स्टार्ट होईल। तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट, जय हिंद जय महाराष्ट्र, थँक्यू।